बैठकीची लाईव्ह दृश्यात थोड्याच वेळात एका पाठोपाठ एक मंत्री आणि त्याचबरोबर अधिकारी या बैठकीसाठी दाखल होतील। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर होणारी ही दुसरी महत्त्वाची बैठक आहे सीसीएसची, ज्याचे अध्यक्ष असतात पंतप्रधान खुद्द नरेंद्र मोदी। पहलगाम हल्ला हा देशावर झालेला हल्ला असं काही वेळापूर्वी शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय। तर दुसरीकडे दिल्लीमध्ये आता महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। मोदींच्या अध्यक्षतेखाली थोड्याच वेळात सीसीएसची बैठक होणार आहे। सिंधू करार भारताकडून रद्द करण्यात आला आणि सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानला बंद केलंय। त्याचा मोठा फटका पाकिस्तानला बसताना दिसतोय। पाकिस्तानात त्याच्या प्रतिक्रिया उमटताना दिसतायत। पण आता यानंतर आजच्या बैठकीत कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला जातो याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे। भारत पाकिस्तानमध्ये सध्या प्रचंड तणावाचं वातावरण आहे। काही तासांमध्येच भारत पाकिस्तान विरुद्ध युद्ध छेडू शकतो असं पाकिस्तानी माहिती व प्रसारण मंत्र्यांनी मध्यरात्री तातडीने पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे। त्यामुळे पाकिस्तानची आतापासूनच घाबरगुंडी उडाली आहे। तर दुसरीकडे भारतामध्ये आता ही सीसीएसची दुसरी बैठक होते। यापूर्वी पहिली बैठक झाली होती आणि त्यानंतर सिंधू पाणीबंदीचा निर्णय घेण्यात आलेला होता। आता या दुसऱ्या बैठकीत नेमका काय निर्णय होतोय बघावा लागेल सीसीएसच्या।